नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी आर के हराळे. विषय मराठी, इयत्ता 12वी. घटक व्याकरण, उपघटक समास. विद्यार्थी मित्र हो, मागील काही भागामध्ये आपण व्याकरण या घटकामधील वाक्य प्रकार म्हणजे काय, त्याचबरोबर वाक्य रूपांतर म्हणजे काय, वाक्य रूपांतर कसे करायचे, वाक्याचे किती प्रकार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आज या भागामध्ये आपल्याला समास म्हणजे काय, सामासिक शब्द कशाला म्हणायचे, विग्रह म्हणजे काय, त्याचबरोबर समासाचे किती प्रकार आहेत, ते कसे ओळखायचे याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या भागामध्ये बघायचे. तत्पूर्वी आपल्याला समास म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रो, व्यवहारामध्ये मनुष्य हा प्रत्येक बाबतीत थोडीफार काटकसर करताना आपल्याला आढळतो. हे करताना केव्हा तो पैशाची तर केव्हा वेळेची बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. हीच गोष्ट त्याच्या बोलण्याच्या व्यवहारातही आपणास पाहावयास मिळते. बोलण्याच्या ओघात केव्हा केव्हा जवळ येणाऱ्या दोन शब्दातील वर्ण एकमेकात मिसळून त्यांचा एक जोडशब्द तो तयार करतो. जसे चंद्र उदय असे दोन शब्द न वापरता चंद्रोदय असा एकच शब्द तो वापरेल. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. असे वर्ण एकमेकात मिसळून शब्दांची काटकसरच न करता केव्हा केव्हा तो काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. उदाहरणार्थ, पोळीसाठी पाट या दोन शब्दाऐवजी त्यातील साठी हा शब्द गाळून पोळपाट असा एक जोडशब्द बनवेल. पाच वडांचा समुदाय या तीन शब्दाऐवजी पंचवटी असा एकच शब्द तो बनवेल. किंवा बटाटे घालून तयार केलेला वडा या पाच शब्दाऐवजी बटाटे वडा असा एकच सुटसुटीत शब्द बनेल. शब्दांच्या अशा प्रकारच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे किंवा जवळ करणे असा आहे. समासात एक जोडशब्द बनवून त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा विभक्तींचे प्रत्यय आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील काटकसरच आहे. जसे विटी दांडू, विटी आणि दांडू. अनंत, नाही अंत ज्याला तो. वनभोजन, वनातील भोजन. भाजीपाला, भाजीपाला व त्याच जातीच्या इतर वस्तू. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो. या फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे त्यातील शब्दांनीच केलेले स्पष्टीकरण. आता वनभोजन हा सामासिक शब्द असून वनातील भोजन हा त्याचा विग्रह होय. थोडक्यात समास म्हणजे बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दांची काटकसर करून त्याचा एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो त्यास समास असे म्हणतात. सामासिक शब्द म्हणजे दोन शब्द एकमेका शेजारी आले की त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप करून जो एक स्वतंत्र जोडशब्द आपण तयार करतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. विग्रह म्हणजे सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करून
करण्याकरता आपण त्याची फोड करतो. या फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण होय. तर यामध्ये समासात निदान दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. या दोन शब्दापैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्त्व म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपणाला प्रामुख्याने बोलायचे असते यावरून समासाचे प्रकार ठरवण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने समासाचे 4 प्रकार पडतात. 1 नंबर अव्ययीभाव समास, 2 नंबर तत्पुरुष समास, 3 नंबर द्वंद्व समास आणि 4 नंबर बहुव्रीही समास. आता यामध्ये तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आहेत. त्यामध्ये अ विभक्ती तत्पुरुष समास, आ कर्मधारय समास आणि ई द्विगु समास. त्याचबरोबर द्वंद्व समासाचे सुद्धा 3 उपप्रकार आहेत. त्यामध्ये अ इतरेतर द्वंद्व, आ वैकल्पिक द्वंद्व आणि ई समहार द्वंद्व. आता यामध्ये पुस्तकामध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टवरून आपल्या लक्षात येईल की समासामध्ये कोणत्या पदाला महत्त्व दिले जाते आणि तो समास कसा ओळखायचा. त्यामध्ये समासाचे नाव, उदाहरण आणि पद प्राधान्य. त्यामध्ये पहिला समास आहे तो अव्ययीभाव समास. आता या अव्ययीभाव समासामध्ये पहिलं जे पद असतं ते पहिलं पद प्रधान असतं म्हणजे मुख्य असतं. उदाहरणार्थ प्रतिदिन, दिवसेंदिवस, आजन्म, पदोपदी. दुसरा जो समास आहे तो तत्पुरुष समास, ज्यामध्ये दुसरं पद प्रधान असतं किंवा दुसऱ्या पदाला महत्त्व असतं, प्रमुख असतं. उदाहरणार्थ सूर्योदय, अनपेक्षित, राजवाडा, गायरान इत्यादी. तिसरा समास आहे द्वंद्व समास, ज्या समासामध्ये दोन्ही पद ही प्रधान असतात, मुख्य असतात किंवा प्रमुख असतात. उदाहरणार्थ खरे खोटे, भाजीपाला, पिता पुत्र, बरे वाईट. आणि चौथा प्रकार जो समासाचा आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. यामध्ये दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. उदाहरणार्थ अथांग, सनात, चंद्रमौळी आणि गजमुख. आता या 4 पैकी आपल्याला पहिला जो समास आहे अव्ययीभाव समास, त्या अव्ययीभाव समास म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचे. तर अव्ययीभाव समास म्हणजे काय, तर ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आता उदाहरणार्थ इथे काही अव्ययीभाव समासाची उदाहरण दिले. उदाहरणार्थ आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, आमरण, मरेपर्यंत, यथाक्रम, क्रमाप्रमाणे, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. आता वरील उदाहरणात आ, यथा, प्रति हे संस्कृतातील उपसर्ग आहेत. संस्कृतात उपसर्गांना अव्ययच म्हणतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहेत. आता या सामासिक शब्दामध्ये अधिक महत्त्व हे दिलेले आहे. म्हणून या समासाला प्रथम पद प्रधान असेही म्हणतात. शिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून त्याला अव्ययीभाव समास असेही म्हणतात. आता तसेच यामध्ये काही फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, उदाहरणार्थ बे, दर, बेला, गैर, हर, बर, बिन यासारखी अव्ययीभाव समासाची काही उदाहरणं आहेत. त्यामध्ये दरसाल म्हणजे प्रत्येक वर्षी, हर रोज,
प्रत्येक दिवशी, बिंदास्त धास्तीशिवाय, बेशक शंका न घेता म्हणजे शंकेशिवाय, बेलाशक म्हणजे शंका न घेता शंकेशिवाय, गैरहजर हजेरीशिवाय, बरहुकूम हुकुमाप्रमाणे, बिनशर्त शर्तीशिवाय, गैरशिस्त शिस्तीशिवाय, बिनचूक चुकीशिवाय, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. तसेच इथं मराठी भाषेमधली द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. म्हणजेच काय, त्याच त्या शब्दाची पुनरावृत्ती. उदाहरणार्थ घरोघरी, प्रत्येक घरी, वारंवार, प्रत्येक वारी, पानोपानी, प्रत्येक पानात, गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, जागोजागी, प्रत्येक जागी, दारोदार, प्रत्येक दारी. म्हणजे इथं त्या शब्दाची काय झालेली आपल्याला दिसून येते, पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. आता या भागामध्ये आपण अव्ययभाव समास म्हणजे काय आणि या अव्ययभाव समासाची काही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. म्हणजे अव्ययभाव समास कसं ओळखायचं हे आपण या घटकामध्ये पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण तत्पुरुष समास म्हणजे काय हे पाहू.